वाडा तसा पुरातन आहे, पण ही बैठकीची खोली मात्र तशीच आहे. आता बरोबर, आपल्याला काय करायचं, आपलं काम महत्वाचं आणि काम एकदम सोपं आहे. आमच्या गुलाबबाई ह्या इथून अशा 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 येतील आणि माझ्याबरोबर आलेले डॉक्टर त्यांना हिप्नोटाईज करतील. पण हा डॉक्टर गेला कुठे, कधी म्हणून वेळेवर येत नाही. नमस्कार, मी दिगंबर नाईक. बाई वाड्यातून जा या नाटकात मी माने म्हणून एक कॅरेक्टर करतो आहे. बेसिकली हे वेगळ्या धाटणीचं नाटक आहे, उलटू धमाल नाटक आहे आणि ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या व्यक्तिरेखा तुम्हाला बघायला मिळतील. तशीच माझी वेगळी व्यक्तिरेखा आहे आणि एक घटना अशी घडते की ज्याच्यामुळे हा वाडा बंद होतो आणि ह्याच्यामध्ये जी पात्रं आलेली असतात ती बंद होतात. ती पात्रं बाहेर कशी जातील, वाडा कसा उघडेल आणि तो उघडण्यासाठी काय काय क्लुप्त्या लावून काय काय प्रयत्न करून ही सगळी पात्रं जी आहेत, म्हणजे मी त्याच्यामध्ये काम करतो आहे. भूषण गाडी आहे, भावेश टिटवळकर आहे, वैभव पिसाट आहे, दीपा माळकर आहे, त्याच्यानंतर सोनाली पाटील आहे. अशी आम्ही 6 जणं ह्याच्यात काम करतो आहे. तर ही 6 वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आहेत, ह्या सगळ्या त्या वाड्यात अडकतात आणि त्या कशा बाहेर जातात ही धमाल आहे. आणि बाहेर जाण्यासाठी जे आम्ही प्रयत्न करणार, ते प्रयत्न करताना जे विनोद निर्मिती झालेली आहे, बेसिकली ही सिच्युएशनल कॉमेडी आहे. घटनात्मक विनोद ह्याच्यामध्ये खूप आहेत, त्यामुळे खूप धमाल येते, मजा येते. तुम्ही नक्की बघा बाई वाड्यातून जा. इकडे येताना ना मला माझ्याकडेच बघवत नव्हतं. तुम्ही इतक्या वेळा फसवणूक केली आहे ना माझी, पण मीच पैशाच्या आशेने तुमच्या नादाला लागतो. ओ, माझ्या शिक्षणाचा आणि विद्येचा गैरफायदा घेतलाय तुम्ही. नमस्कार, मी संकेत विजय तांडेल. बाई वाड्यातून जा या नाटकाचा लेखक, दिग्दर्शक, गीतकार आणि या नाटकाची वेशभूषासुद्धा मी केलेली आहे. एवढं सगळं करण्यामागचं कारण असं आहे की हे नाटक वेगळं आहे. म्हणजे मी लेखक म्हणून जवळजवळ 6 महिने मला हे नाटक लिहायला लागले, कारण ह्याच्यातले कॉम्प्लिकेशन्स, 6च्या 6 पात्र, अजून काही 6 पात्र जे अप्रत्यक्ष या नाटकामध्ये आहेत, त्यांचा या अगोदरच्या प्रत्यक्ष पात्रांशी संबंध, हा सगळा गोंधळ जो आहे तो लिहायला, मांडायला एक 6 महिने गेले. नाटक आम्ही सुरू केलं, तालीम सुरू केलं नाटकाच्या. त्यावेळीसुद्धा जवळजवळ आम्ही 2.5 ते 3 महिने याची तालीम केली आणि ती थोडी वेगळ्या प्रकारे केली, कारण पहिला 1 महिना कलाकारांना कळत नव्हतं की अरे हे नाटक कसं करतो आहे आपण, काय पद्धतीने करतो आहे, नीट एक्झिक्यूट होईल का. म्हणजे तो वाडा, त्याच्यातून इन आऊट वगैरे हे तर झालंच, पण त्यानंतर जसं मगाशी मी म्हटलं की 6 प्रत्यक्ष पात्र आणि 6 अप्रत्यक्ष पात्र, हा जो गोंधळ आहे हा व्यवस्थित पोचेल की नाही पोचेल. पण हळूहळू करत नाटक व्यवस्थित, जे कठीण नाटक आहे ते प्रेक्षकांपर्यंत कसं सोप्या पद्धतीने पोचेल, ही प्रोसेस अख्खी आम्ही पार पाडली. आणि ह्या दरम्यान मीच लेखक दिग्दर्शक असल्यामुळे मला की ही यातली वेशभूषा प्रत्येक पात्राची असेल, की या नाटकाची गाणी ज्या पद्धतीने आम्ही केलेली आहेत, म्हणजे ह्याला आपण म्हणू शकतो 70 mm नाटक आपण याला म्हणू शकतो. कारण तुम्ही जेव्हा नाटक बघायला याल तेव्हा तुम्हाला तो अनुभव मिळेल की याच्यात तुम्हाला तेवढंच, ते एक हॉरर आहे, तो सेट त्याचा, त्यानंतर तेवढंच धमाल विनोदी आहे, ती पात्रांचा तो सगळा गोंधळ, गाणी त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये डान्स आहेत, हे सगळे प्रकार तुम्हाला यात बघायला मिळतील. त्यामुळे हा वेगळा अनुभव आणि एक सुपरफास्ट कॉमेडी, असं एक वेगवान नाटक ज्याला आपण म्हणतो, सतत काही ना काही त्यात घडत राहतं, विनोद घडत राहतात, एक आपण घाबरतो, हसतो, सगळ्या प्रकारचा अनुभव तुम्हाला या नाटकामध्ये नक्की मिळेल. आणि नक्की तुम्ही हे नाटक बघायला या, असं मी तुम्हाला खरंच मी मनापासून विनंती करतो. आणि हे तुम्हाला नाटक बघितल्यावरच कळेल. खरंच हे नाटक बघायला आहे. धन्यवाद. हो, मी तोच. असंच ठरलंय, म्हणजे वाड्याचा मालकच आहे मी. तुम्ही? हाय, हॅलो, नमस्ते. मी सोनाली पाटील आणि तुम्ही बघतच आहात जे मी नाटक करते आहे, ज्याचं नाव आहे बाई वाड्यातून जा. तर आत्तापर्यंतची निळूभाऊ फुलेंची ही टॅगलाईन होती की बाई वाड्यावर या, आणि आता हे जरा वेगळं आणि हटके, बाई वाड्यातून जा. तर सगळ्यांनाच मला असं वाटते की हा प्रश्न पडला असेल की बाई वाड्यातून जा असंच का, या असं का नाही. तर त्यासाठी तुम्हाला हे नाटक बघावं लागेल. हे फार वेगळं नाटक आहे. प्रत्येक नाटक आणि प्रत्येक आर्टिस्ट आपल्या नाटकाबद्दल बोलत असताना असंच म्हणत असतो की हे नाटक वेगळं आहे, पण मी अगदी जेन्युअनली तुम्हाला सांगेल हे नाटक यासाठी वेगळं आहे, त्याचं कारण पण तसं स्ट्रॉंग आहे.
ते म्हणजे सगळ्यांच्या अंगात, आता तुम्हाला जेव्हा फोटोज वगैरे बघताय त्याच्यावरून लक्षात आलाच असेल की सगळ्यांच्या अंगात भूतं येत आहेत. आणि मग भूतं आल्यानंतर वाड्यामध्ये एवढी सगळी भूतं आल्यानंतर कशा पद्धतीनं गोंधळ उडू शकतो. आणि ऑफकोर्स मग काय असं घडलं जिकडे की त्या बाईला बिचारीला तिकडून हाकलवत आहेत लोक. तर त्यासाठी तुम्हाला हे नाटक बघितलं पाहिजे. यामध्ये माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे कमल. आणि पुढे जाऊन तिच्या अंगात भूत येतं. त्याच्यानंतर ती शालकमली बनते. तर ती शालकमली टू कमल, कमल टू शालकमली. आणि असे बरेचसेच माझे सगळे मित्र मैत्रीण आहे त्याच्यामध्ये जी कशी धमाल करते. याचं जर कारण तुम्हाला हवं असेल तर प्लीज हे अतरंगी नाटक बघायला नक्की या. थँक्यू. नमस्कार, मी भूषण घाडी. अर्चना थिएटर्स आणि रंगनाद निर्मित ॲडेनटेक प्रायव्हेट लिमिटेड प्रकाशित बाई वाड्यातून जा ह्या नाटकामध्ये मी मुकुंद नावाची भूमिका करतो. नाटकाचे लेखक दिग्दर्शक संकेत तांडेल यांचं हे नाटक आहे. संकेत माझा खूप चांगला मित्र आहे. आणि ह्या नाटकाबद्दल बोलायचं झालं तर नाटकाचं नाव तुम्हाला मी सांगितलं, बाई वाड्यातून जा. याच्यावरनं तुम्हाला कळेल की किती धमाल आणि विनोदी नाटक आहे ते. आणि तुम्ही ते नाट्यगृहात येऊन ते नाटक बघा, कारण हे नाटक थोडंसं युनिक आहे, थोडंसं वेगळं आहे. म्हणजे जे आत्ता जी नाटकं जी चालली आहेत त्याच्यापेक्षा हे, म्हणजे मी काम करतो म्हणून नाही आहे, खरंच हे नाटक वेगळं आहे. ह्या नाटकामध्ये, ह्या वाड्यामध्ये, म्हणजे बाई वाड्यातून जाते, ह्या वाड्यामध्ये, ह्या नाटकामध्ये एक तो वाडा आहे. त्या वाड्यामध्ये 6 जणं वेगवेगळे कॅरेक्टर इन होतात. आणि इन झाल्यावर नेमकं त्यांच्यासोबत काय घडतं ते तुम्हाला या नाटकात बघायला मिळेल. हॅलो, नमस्कार. मी भावेश महादेव टिटवळकर. आमचं बाई वाड्यातून जा हे नाटक फार वेगळं आहे. आणि मी या नाटकात 2 पात्रे करतो आहे, एक डॉक्टरचं आणि एक वसाडेश्वर नावाचं. तर याची गंमत अशी आहे ना की वाड्यात 6 लोक ज्या गोंधळाने भेटतात आणि पुढे जो गोंधळ हास्यनिर्मिती घडवतो, अशा गोंधळातून तुम्हाला हे नाटक बघायला मिळेल. आणि हॉरर कॉमेडी असं नाटक असल्यामुळे काय होतं की दुसरं पात्र जे आहे, जे हॉरर पात्र जेव्हा आतमध्ये येतं तेव्हा त्याच्यातून काय विनोद निर्मिती होते, अशा पद्धतीचं हे नाटक आहे. आपण वाड्यातल्या वाड्यात खूप प्रवास केला ना. चल 30 रुपये काढ, पुढे टोल नाका आहे. मला काय ह्या सगळ्यांना कळतं ते. खडबडीत रस्ता संपतो आणि अचानक गुळगुळीत रस्ता सुरू होतो, तेव्हा समजायचं पुढे 1 मीटरवरती टोल नाका. नमस्कार, मी दीपा माळकर. बाईट देण्याचं कारण म्हणजेच आमचं हे नाटक बाई वाड्यातून जा, लेखक दिग्दर्शक संकेत तांडेल आणि माझा खूप चांगला जवळचा मित्र आणि आमचे प्रोड्युसर आणि माझे को आर्टिस्ट, हे सगळ्यांनी असं छान असं रंगलेलं नाटक आहे. ब्लॅक हॉरर कॉमेडी असं नाटक आहे, जिथे लीड करतायत आमचे दिगंबर नाईक आणि सोनाली पाटील. आणि खूप मजा येते नाटक करताना. आणि खूप असं ब्लॅक हॉरर कॉमेडी असल्यामुळे ते प्रत्येक सीनची गंमत किंवा प्रत्येक ब्लॅकआउटमध्ये आमची धावपळ जी एकेका सेकंदाला प्रत्येकाच्या एक्झिट एंट्री आहेत, लेफ्टमधून राईटमधून, लेफ्टमधून राईटमधून उठतो. म्हणजे प्रयोग करताना आपण कधी कधी बॅकस्टेजला लाईट्स नसतात किंवा आमचे सेटिंग दादा वगैरे असं त्यांच्या हातात टॉर्च पण नसते. सो एकमेकांना असं आपटत वगैरे आम्ही शो छान असा रंगून जातो आणि खूप मजा येते हे करताना. बरीच नाटकं केलेली आहेत मी, पण हे खूप वेगळ्या पथडीचं, वेगळ्या धाटणीचं नाटक आहे. वाड्यातून जा, इथं तिथं थांबू नको, सरळ जा. जा बाई जा, वाड्यातून जा, इथं तिथं थांबू नको, सरळ जा. बाई जा, वाड्यातून जा, इथं तिथं थांबू नको, सरळ जा. जा बाई जा, वाड्यातून जा, इथं तिथं थांबू नको, सरळ जा. बाई वाड्यातून जा. जा बाई जा, वाड्यातून जा, इथं तिथं थांबू नको, सरळ जा. जा बाई जा, वाड्यातून